वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण कमी गुण असून सुद्धा काही उमेदवारांची निवड शिक्षक भरती 2025-26 मध्ये होणार आहे आणि जास्त मार्क असून सुद्धा बाहेर जे आहेत काही उमेदवार जाणार आहे। व्हिडिओ यूट्यूबवरचा फर्स्ट व्हिडिओ आहे हा। असा व्हिडिओ जो आहे तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल। पूर्ण डिटेल ॲनालिसिस जे आहे, ऑथेंटिक ॲनालिसिस जे काही असेल ते सर्व तुमच्या समोर ठेवणार आहे आणि सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहे। 60 मार्कवाला उमेदवार, 60 किंवा 70 मार्क असून सुद्धा एखाद्या उमेदवाराची निवड होते आणि 130 मार्कवाला उमेदवार सुद्धा शिक्षक भरतीच्या बाहेर कसा जातो किंवा ज्यांचा जास्त स्कोअर आहे ते सुद्धा शिक्षक भरतीच्या बाहेर जातात। आणि तुमचा जर स्कोअर कमी जरी असेल तरी सुद्धा संधी कशी मिळते या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। शिक्षक भरती संदर्भात अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल्स लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात पहिले महत्त्वाची अगोदर गोष्ट म्हणजे जर शिक्षक भरतीमध्ये निवड व्हायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात पहिले अगोदर म्हणजे आपण टेट एक्झाम 2000 कोणती असेल, आता समजा यावर्षी जी झाली ती होती टेट एक्झाम 2025। दरवर्षी तुम्हाला टेट परीक्षा दिल्यानंतर, TIT टेट परीक्षा दिल्यानंतरच तुम्ही शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होऊ शकता। आणि टेट परीक्षा देणं एवढंच कंपल्सरी नाही, तुम्ही त्यावर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता ह्या तर गोष्टी झाल्या कॉमन गोष्टी, कोणत्या की एक्झाम देणे, एक्झामचा रिझल्ट येणे, नंतर आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आणि नंतर आपण जाहिरातींना पसंतीक्रम देणे। तर आता आपली शेवटची प्रोसेस सुद्धा जी होती ती सुद्धा पार पडली। जाहिरातींना आपण पसंतीक्रम जे आहे लॉक केलेले आहे, त्याच्यामुळे आता लवकरच निवड यादी प्रसिद्ध होईल। पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही उमेदवार जे आहे ते कमी गुण असून सुद्धा कशा प्रकारे निवडले जातात आणि त्यांना कोणकोणत्या गोष्टीचा फायदा होतो जेणेकरून ते कमी मार्क्सवर सुद्धा सिलेक्ट होतात। त्या उमेदवारांना किंवा तुमचे जर कमी गुण असतील तर त्यावेळेस तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि काही असे उमेदवार आहे, अनलकी उमेदवार, की ज्यांना मार्क जास्त आहेत पण त्यांना काही गोष्टींची उणीव असल्यामुळे किंवा काही गोष्टी त्यांच्याकडे नसल्यामुळे ते ऑटोमॅटिकली शिक्षक भरतीमध्ये लागत नाही आणि ते शिक्षक भरतीच्या बाहेर जातात। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेरिट किंवा कट ऑफ, जी मेरिट लिस्ट लागते किंवा कट ऑफ लागतो तो कशावर लागतो, त्याच्यामध्ये काही गोष्टी विचारात घेतल्या जातात। त्या कोणत्या आहेत? कट ऑफ किंवा मेरिट एका गोष्टीवर ठरत नाही, त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात। पहिली गोष्ट, जागा किती आहे भरती प्रक्रियेमध्ये दरवर्षी 2017, 2022, 2025। तर यावर्षी 2025च्या भरतीसाठी किती जागा आलेल्या आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे, 30,209 जागा आहे। ठीक आहे, नंतर याच्यामध्ये सुद्धा आकडेवारी वेगवेगळी आहे। वर्ग 1 ते 5 साठी 14,000 पेक्षा जास्त जागा आहे। वर्ग 6 ते 8 साठी 10,000 जागा आहे। पूर्ण काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतो काही नाही। ठीक आहे, नंतर 9 ते 12 साठी 5,500 समथिंग काहीतरी जागा आहे। ठीक आहे, आणि 11वी 12वी साठी 364 जागा आहे। ठीक आहे, आकडेवारी कळाली? ओके, आकडेवारीनुसार फरक पडतो मेरिट किंवा कट ऑफवर, मी ते एक्सप्लेन सुद्धा करणार आहे। नंतर आहे दुसरा फॅक्टर जो आहे मीडियमचा। आता मीडियम कसा परिणाम करतो तर कोणत्या मीडियमसाठी किती जागा आहे हे ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण जाहिराती पाहतो त्यावेळेस आपल्याला समजतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जाहिराती ज्यावेळेस बघितल्या पवित्र पोर्टलवर तर तुम्हाला कळालं तुमच्यासाठी किती जाहिराती आल्या। सर्वच जाहिराती तुम्हाला दिसल्या का? नाही। माझं मराठी मीडियम आहे तर मला फक्त मराठी मीडियमच्या जाहिराती दिसतील, माझं उर्दू मीडियम आहे तर मला फक्त उर्दू मीडियमच्या जाहिराती दिसतील, माझं इंग्लिश मीडियम आहे तर इंग्लिशच्या, हिंदी मीडियम असेल तर हिंदीच्या। म्हणजे माझ्या मीडियमनुसार सुद्धा फक्त मला तेवढ्या जागा ज्या आहेत त्याच दिसतील, बाकीच्या जागा दिसणार नाही। काही उमेदवारांना पसंतीक्रम एवढे कमी आले कारण की त्यांच्या जाहिराती किंवा त्यांना ज्या जाहिराती हव्या होत्या तेवढ्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्याच नाही किंवा त्यांच्या विषयासाठी जागा कमी आल्या। त्याच्यामुळं अशा उमेदवारांना स्कोअर जास्त असला तरी सुद्धा ते शिक्षक भरतीच्या बाहेर जाणार आहे। ठीक आहे, आणि आता काही उमेदवार असे आहेत की ज्यांचा कमी स्कोअर आहे पण त्यांना संधी कशी मिळणार आहे ते बघा आता। ठीक आहे, पुढची जी गोष्ट आहे ती आहे कास्ट। कास्ट सुद्धा परिणाम करते मेरिट किंवा कट ऑफवर। तो कसा? उदाहरणार्थ समजा कास्ट तुम्हाला माहित आहे, कास्टनुसार जागा येतात। तर यावर्षी कास्टनुसार जागा आल्या का? नाही आल्या। कास्टनुसार समजा SC, ST, OBC, EWS, ओपन किंवा NT प्रवर्ग किंवा बाकी इतर ज्या काही कास्ट आहे, VJ, SCBC, SBC, हे काही वेगवेगळे जे जात प्रवर्ग आहेत त्या प्रत्येकांना काही ना काही जागा आलेल्या आहेत। पण ज्याप्रमाणे आरक्षण आहे त्याप्रमाणे जागा यायला पाहिजे, पण त्यानुसार संच मान्यतेनुसार त्या जागा आल्या नाही। खुल्या प्रवर्गाला यावर्षी जागा जास्त गेल्या, पण त्याच्यामध्ये चांगला पॉईंट असा आहे की खुल्या प्रवर्गाच्या जेवढ्या काही जास्त जागा असतील किंवा जेवढ्या काही जागा असतील खुल्या प्रवर्गाच्या त्या सर्व जागांसाठी इतर कास्टचे जे उमेदवार आहे ते त्या जागेसाठी पात्र असतात जर त्यांचा स्कोअर त्यांचं जर वय 38 वर्षाच्या आतमध्ये आहे आणि त्यांचा स्कोअर चांगला आहे तर ते खुल्याची जागा घेऊ शकतात, कास्टवाले उमेदवार, कॅटेगरीवाले। ठीक आहे, आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे सगळ्यात महत्त्वाची, ती आहे तुमचा टेट परीक्षेमधला स्कोअर। आपण म्हणतो किंवा स्कोअर काही महत्त्वाचा नाही पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा स्कोअरच असतो। तुमचा स्कोअर खूप छान आहे, 150, 160, 140, 155,
त्यावेळेस तुमची शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे निवड होती. ठीक आहे, तुमचा स्कोर 120, 130 आहे, 125 आहे, तरीसुद्धा तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होती. काहींचा स्कोर 120, 130, 145 किंवा 135 आहे, 134 आहे, तरीसुद्धा शिक्षक भरतीमध्ये त्यांची निवड होत का नाही, याच्या मागचं सुद्धा कारण सांगणार आहे. ठीक आहे, या गोष्टी काय सांगतोय मी, कारण की या गोष्टी सांगितल्यानंतरच मला तुम्हाला जे समोर सांगायचं ते लवकर कळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्लास जे आहेत, कोणकोणत्या क्लासला कशा कशा प्रकारे डिवायडेशन आहे, क्लासनुसार मेरिट वेगळा लागतो. वर्ग 1 ते 5चा वेगळा लागणार, वर्ग 6 ते 8चा वेगळा लागणार, 9वी ते 10वीचा वेगळा लागणार आणि 11वी 12वीचा वेगळा लागणार. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की बॉस सगळ्यांचा सारखाच लागतो, अजिबात नाही. 11वी 12वीचा सर्वात जास्त, 9वी 10वीचा त्यानंतर, नंतर 6वी ते 8वीचा आणि नंतर 1 ते 5चा. 6वी ते 8वीमध्ये सुद्धा सोशल सायन्सचं जास्त लागणार आणि मॅथ आणि सायन्सचं कमी लागणार. ठीक आहे, आता आरक्षण जे आहे, आरक्षणाचा खूप मोठा फायदा होतो. आता समजा काही उमेदवार माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन आहे. ठीक आहे, काही उमेदवार महिला आहे, काही उमेदवार अपंग आहे, काही अनाथ आहे, काही माजी सैनिक किंवा काही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त आहेत. त्यांना सुद्धा समांतर आरक्षणाचा फायदा आहे आणि अशा उमेदवारांना खरोखर शिक्षक भरतीमध्ये जागा राखीव असतात. मग त्यांचे मार्क्स कमी जरी असले तरीसुद्धा त्या जागेवर फक्त त्यांचा हक्क असतो. त्या जागा त्यांच्यासाठी राखीव असतात. म्हटलं मी, राखीव म्हणजे तिथे तेच उमेदवार घेतले जातात. उदाहरणार्थ समजा एखादी जागा अपंग विद्यार्थ्यासाठी राखीव आहे, तर तिथं हँडिकॅप उमेदवार जो आहे तोच घेतला जातो. दिव्यांग किंवा अपंग उमेदवार जो आहे त्यालाच घेतलं जातं, दुसऱ्या उमेदवार तिथे घेतलं जात नाही. हां, भलाही जर तिथं उमेदवार कमी पडले तर पुढच्या फेजमध्ये त्या कन्वर्ट होऊन येतात. ठीक आहे, जसं कन्वर्जन फेज होऊन त्यावेळेस. ठीक आहे, जर या भरतीमध्ये तुम्ही लागले नाही तर लक्षात ठेवा, कन्वर्जन राऊंड किंवा पुढचा जो फेज 2 आहे त्याच्यामध्ये या जागा कन्वर्ट होऊन येतात किंवा आपल्यासाठी त्या जागा यायला पाहिजे, जेणेकरून तुमचा फायदा जास्त होईल. ठीक आहे, प्रत्येक अभियोगधारकाचा. आता बघूया कशा पद्धतीने मेरिटवर पडणार होणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर फॉर एक्झाम्पल एक उमेदवार आहे, तुम्हाला माहीत आहे सगळ्यात कमी स्कोअरपासून स्टार्ट करतो, मोठ्या स्कोअरपर्यंत जाऊया. पहिले मोठ्या स्कोअरवाले कोणकोणते बाद होणार आहे ते सांगतो, नंतर कमी स्कोअरवाले कसे सिलेक्ट होणार आहे ते सांगतो. मोठ्या स्कोअरवाले 125, 130 मार्क आहे, 132, 135 मार्क आहे आणि तुमची TT परीक्षा पास नाही. इमॅजिन करा, आता महाराष्ट्रामध्ये 1,70,000 म्हणजे जवळपास 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली. 1,70,000 उमेदवारांनी परीक्षेचं जे आहे, परीक्षा दिल्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं. 1,70,000. या 1,70,000 उमेदवारांपैकी काही असे उमेदवार आहेत की ज्यांनी TT परीक्षा पासच नाही केली. मग ज्यांनी TT पेपर 1 आणि TT पेपर 2 पास नाही केला, अशा उमेदवारांना खालच्या वर्गासाठी पसंतीक्रम देता येत नाही, त्यांना त्या जाहिराती येत नाही. क्लिअर बोलतो, कट बोलतो, पूर्ण क्लिअर व्यवस्थित बोलणार आहे आणि सर्व जी खरं आहे ते खरं सांगणार आहे. ठीक आहे, TT पास नसणाऱ्या उमेदवारांना वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8च्या जाहिराती दिसत नाही, त्यांना त्या जाहिराती येत नाही. त्यांना फक्त 9वी 10वी 11वी 12वीच्या जागा येतात, ज्या ठिकाणी ते पात्र असेल तर. जर ग्रॅज्युएशन असेल तर फक्त 9वी 10वीच्याच येतात, जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 11वी 12वीच्या येतात. यावर्षी नशीब बघा त्यांचं किती कमी आहे. 9वी 10वीची जागा 5,000च्या समोर आहे आणि 11वी 12वीच्या जागा 364 आहे. मग ज्यांनी TT परीक्षा पासच नाही केले अशा उमेदवारांच्या मनामध्ये भीती काय? आता तुमच्याचपैकी काही असे उमेदवार आहे की ज्यांना 9वी 10वी 11वी 12वीसाठी अप्लाय करावं लागते. कशामुळे फक्त माहीत आहे? फक्त TT परीक्षा पास नसल्यामुळे. हे आहे TT परीक्षेचं महत्त्व. तुम्ही समजता की आपण TT परीक्षा पास केली तर आपण काय केलं असं. TT परीक्षा पास केल्यामुळेच भाऊ तू कुठं लागणार आहे, 1 ते 5 ला 6 ते 8 ला कमी मार्क्स असून लागणार आहे 122 125 स्कोअरवर. आणि तुझ्यापेक्षा जास्त मार्क ज्याला 132 135 138 वाला तो घरी राहणार आहे. का राहणार आहे? कारण की त्यानं TT परीक्षा पास नाही केली. तो TT परीक्षा पास झाला असता तो तुझ्या जागेवर तो आला असता 6 ते 8 किंवा 1 ते 5 ला. हा फरक आहे TT परीक्षेचा. पहिलं वेपन जे आहे तुमच्याजवळ ते म्हणजे पहिलं शस्त्र जे तुमच्याजवळ आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे TT परीक्षा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा काही असे उमेदवार आहेत ज्यांचा स्कोअर समजा 138 किंवा 140 आहे. अशा उमेदवाराला 9वी 10वी आणि 11वी 12वीला जायचं आहे, पण तरीसुद्धा अशा उमेदवाराचं सिलेक्शन होत नाही. का नाही होत ते सांगतो. समजा फॉर एक्झाम्पल या उमेदवाराला 9वी 10वीची प्रिफरन्स आले, 11वी 12वीची प्रिफरन्स आली, पण या उमेदवाराची 10वी इंग्लिश मिडियममध्ये, 11वी 12वी इंग्लिश मिडियममध्ये, ग्रॅज्युएशन इंग्लिश मिडियममध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिश मिडियममध्ये, BEd सुद्धा इव्हन इंग्लिश मिडियममध्ये आहे. मग या उमेदवाराला तुम्हाला काय वाटतं की बाबा कोणत्या जागा येतील? वर्ग 1 ते 5ची, 6 ते 8ची, 9वी 10वीची, 11वी 12वीची. या उमेदवाराला फक्त आणि फक्त 9वी 10वीची जागा येईल आणि 11वी 12वीची जागा येईल. 1 ते 8च्या जागा येणार नाही. आणि विशेष त्याचं फक्त इंग्लिश मिडियम आहे किंवा त्याचं फक्त उर्दू मिडियम आहे किंवा त्याचं फक्त दुसरं एखादं मिडियम आहे. ठीक आहे, हिंदी मिडियम ज्याच्यामध्ये जागा कमी येतात किंवा त्याचा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टसाठी क्वालिफिकेशन किंवा जागा खूपच कमी येतात. मग अशा उमेदवाराला पसंती क्रम किती आले माहीत आहे? अशा उमेदवाराला पसंती क्रम आले फक्त 5, काहींना 4, काहींना जास्तीत जास्त 10, ठीक आहे, काहींना 15, एवढेच पसंती क्रम आले.
आता विचार करा, 138 140 स्कोअर होता त्याचा आणि त्याला पसंती कमी आली फक्त 10-15 पसंती कमी आली. तुम्हाला खोटं वाटत असेल ना? कमेंट बॉक्समध्ये कमेंट बघा खाली किती जणांचे कमेंट खाली, ठीक आहे. नसेल बघितलं तर माझा पुरावा आहे सगळ्यांचा. किंवा कोणाचं मीडियम, समजा एक विद्यार्थ्याचं मीडियम तुम्ही विचार करा इंग्लिश मीडियम आहे, त्याला 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या जागा किती आल्या असतील? त्याला 11वी 12वीच्या जागा आल्या 3 आणि 9वी 10वीच्या जागा आल्या 5, झाल्या 8 जागा. कशा माहीत आहे? 11वी 12वीच्या जागा सगळ्या 364 आहे. त्यातल्या आर्टला काही गेल्या, कॉमर्सला काही गेल्या, कॉमर्सला तर जागा थोड्या कमी होत्या, सायन्सला काही गेल्या, उरल्या किती बाकीच्या जागा. त्यात सुद्धा मीडियम मराठी उर्दू इंग्लिश, मराठी मीडियममध्ये जास्त जागा असतात हे तुम्हाला माहीत आहे. त्यात उर्दू आणि इंग्लिश मीडियम कुठं आली? इंग्लिश मीडियमवाल्यांच्या व्हॅकन्सी, इंग्लिश शाळा किती आहे? 11वी 12वीच्या जागा किती आल्या असेल इंग्लिश मीडियमच्या? मराठी मीडियमचेच विद्यार्थी बोंबलूर आले, इथं इंग्लिश मीडियमवाल्यांना जागा मिळणार आहे का? तर इंग्लिश मीडियमच्या जागाच कमी आल्या. मग त्याच्यामुळं इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना फक्त 7 ते 8 प्रिफरन्स आले आणि अशा उमेदवाराला 138 आणि 140 स्कोअर आहे, तरी हा उमेदवार घरी आहे. फक्त कशामुळे माहीत आहे? किंवा हा उमेदवार शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही, त्याच्या मागचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याचं मीडियम, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा सब्जेक्ट, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना TET परीक्षा पास नसल्यामुळं त्याला वरच्या वर्गासाठी जावं लागतंय. आणि वरच्या वर्गासाठी यावर्षी जे उमेदवार आहेत त्यांना मात्र स्कोअर चांगला लागणार आहे. ज्याला 155 160 आणि 165 मार्क आहे ना, तो लागणार आहे. पण ज्याला 135 आणि 140 मार्क आहे त्यांनी विसरून जावं की 11वी 12वीची जागा त्याला मिळणार, ठीक आहे. खरं बोलतोय, रिअल बोलतोय, काय काही नाही. 11वी 12वीची जागा इतकं सोपं नाही घेणं, ठीक आहे. आणि आता करूया गोष्ट 1 ते 5 आणि 6 ते 8ची. माझा स्कोअर 115 आहे. मी समांतर आरक्षण घेतलं आहे, मी महिला आहे, माझा स्कोअर 115 आहे आणि मी प्रकल्पग्रस्त सुद्धा आहे. मी 115 आरामशीर लागतो 1 ते 5ला किंवा 6 ते 8ला. माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन माझं सायन्समध्ये झालं आहे. माझं मॅथ आणि सायन्स पेपर 2 पास आहे आणि मी DED सुद्धा केलं आहे, BEd सुद्धा केलं आहे. काही असे उमेदवार आहे ज्यांनी BEd केलं आहे, मॅथ आणि सायन्स पेपर 2 पास आहे, त्यांना फक्त 118 स्कोअर आहे, 120 स्कोअर आहे. ते उमेदवार आरामशीर सिलेक्ट होतात. स्वतःच्या जिल्ह्यात नाही झाले तरी महाराष्ट्रात इतर जिल्हे जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होतं 118 119 120 वर. तो उमेदवार जो 138 140 वाला होता तो घरी आहे आणि हा 118 120 वाला हा लागणार आहे. एवढंच नाही, अजून सांगतो, DED वाले बघा, DED वाल्यांना EWS वाला कास्टवाला उमेदवार आहे. EWS कास्ट किंवा ST कास्ट, चला EWSचं एक्झाम्पल घेऊ. EWS वाला किती मार्क लागणार यावर्षी? EWS कास्टवाला उमेदवार फक्त 105 ते 106 मार्कवर किंवा 110 मार्कवर लागणार आहे फक्त आणि फक्त. आणि तिथंच दुसऱ्या कास्टवाले ओपन किंवा OBC वाले किती स्कोअर लागेल? 125 वाला म्हणून राहिला की सर मी लागणार किंवा नाही लागणार आहे. 130-35 वाला म्हणतोय सोशल सायन्सवाला, 130 वाला की सर मला 130 मार्क आहे, सोशल सायन्स मी लागणार किंवा नाही लागणार आहे. सोशल सायन्सच्या जागाच कुठे आहे? तुमचं TET पेपर 1 पास नाही, DED आहे तुमचं, पण तुम्ही TET 1 पास नाही. 1 ते 5 तुमचं सुटलं, तुमचं आर्ट होतं आणि तुमचा पेपर 2 पास आहे. 11वी 12 तुमचा स्कोअर तर 130 135 आहे काहीतरी, आणि तुम्हाला फक्त 6 ते 8चा तुमचा पेपर 2 पास आहे सोशल सायन्स. तुमचं नशीब तिथं कमी की तुम्ही TET पेपर 2 पास झाले सोशल सायन्समधून, मग तुमच्या सोशल सायन्सच्या जागाच नाही आल्या. त्याच्यामुळं जागा कमी आल्यामुळं तुम्हाला स्कोअर किती जास्त असला तरीसुद्धा तिथं कॉम्पिटिशन खूप आहे आणि तुम्ही तिथे लागणार किंवा नाही लागणार त्याची शाश्वत नाही. पण मात्र इथं मॅथ आणि सायन्सवाला किंवा EWS कास्टवाला जो 110 112 किंवा 108 मार्कवर सिलेक्ट होतोय, म्हणजे काय झालंय? कमी मार्क असून सुद्धा. एवढंच नाही, अजून एक एक्झाम्पल सांगतो दुसरं. समांतर आरक्षणाचा उमेदवार आहे, माजी सैनिक खेळाडू. हा उमेदवार घरी आहे, हा उमेदवार टेस्ट परीक्षा दिली, हा उमेदवार टेस्ट परीक्षेतून घरी आला, या उमेदवाराचं मार्क फक्त 70 मार्क पडले. हा उमेदवार निवांत आहे, आरामशीर बसलेला आहे, किंवा हँडिकॅप आहे किंवा अपंग आहे किंवा महिला आहे, आणि या उमेदवारांना स्कोअर जो आहे जेमतेम आहे 110 120 115 असा स्कोअर आहे. तर या उमेदवारांना काही टेन्शन नाही. TET परीक्षा सुद्धा पास केली आहे, पेपर 1 पेपर 2 पास आहे, DED आहे, BEd आहे, आणि यांचं मीडियम मराठी उर्दू किंवा इंग्लिश मीडियम आहे. काहींचे उर्दू मीडियम आहे, काहींचे इंग्लिश मीडियम आहे. यांना जागा कमी आहे तरी सुद्धा त्यांना पॉसिबिलिटी आहे की आपण लागणार आहे. मराठी मीडियममध्ये सुद्धा यांना माहिती आहे की आपल्यासाठी जागा जास्त आहे. 1 ते 5 वाल्यांना यावर्षी सुवर्ण संधी आहे की त्यांच्यासाठी 14,000 जागा आहेत. 6 ते 8ला 10,000 जागा आहेत. 14 किती झाल्या? 14 जागा किती झाल्या? 24,000 झाल्या. 24,000 जागा आहेत त्यांच्यासाठी. आणि 11वी 12वी जागा किती झाल्या? 364. 364 जागांमध्ये किती स्कोअर घेतला तरी तुम्हाला 364 जागेमध्ये जागा मिळणार आहे का? त्याच्यामध्ये जागा विभाजित करून बघा, प्रत्येक कास्टमध्ये बघा, प्रत्येक मिडियमनुसार बघा. आणि एवढंच नाही, समांतर आरक्षणाचे उमेदवार माजी सैनिक खेळाडू अंशकालीन, त्याला 30 जरी मार्क असले ना, मागच्या भरतीमध्ये 2017च्या भरतीमध्ये 28 मार्कवाला उमेदवार लागला. 28 किती? 28 मार्कवाला उमेदवार लागला. आता एक सांगतो अजून नुसतं, यावर्षी EWS कास्टवाले किंवा बाकीचे जे कास्टवाले आहेत त्यांना इतका कमी स्कोअर लागेल की ते सिलेक्ट होणार आहेत. समांतर आरक्षण जे सांगत होतो मी, माजी सैनिक खेळाडू अंशकालीन, हे जे असे उमेदवार आहेत हे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये यांचं तुम्ही नाव बघायचं की यांना किती स्कोअर आहे आणि किती स्कोअरवर सिलेक्शन झालं.
लिस्ट तुमच्या समोरच येणार आहे, 10-15 दिवसची वेळ आहे. त्याच्या समोर आल्यानंतर तुम्ही बघा की हे उमेदवार किती उमेदवार लागणार आहे. हे उमेदवार मिळतच नाही, यांच्या जागा राखीव आहेत, यांना एवढं आरक्षण आहे. यांचं आरक्षण जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या आरक्षणानुसार जागा भरल्या जातात. ते माजी सैनिकासाठीच राखीव असतात, समांतर आरक्षण अंशकालीनसाठी राखीव असतात आणि खेळाडूसाठी राखीव असतात. खेळाडू होणं सोपं नाही. एखाद्या समजा खेळाडूचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळणं, खेळाडूचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला ते आरक्षण असलं तर तुमचा स्कोअर 60 जरी असला किंवा 70 जरी असला तरी सुद्धा त्या मार्कवर तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे मला थोडक्यात इथं काय सांगायचं, आता मी डिटेलमध्ये सांगतो. हे उमेदवार मिळत नाही, हे उमेदवार 60, 70, 80 मार्कवर सिलेक्ट होणार. ठीक आहे, बॉन्ड पेपरांना मी लिहून देतो, हे उमेदवार 80, 90 मार्कवर किंवा 70, 60 मार्कवर सिलेक्ट होणार. समांतर आरक्षणवाले कोणते, माजी सैनिक, खेळाडू आणि अंशकालीन. नंतर बाकीच्या उमेदवारांसाठी कोणती पॉझिटिव्ह गोष्ट बघा. तुम्हाला वाटतं की TT परीक्षा पास केल्यामुळे काय फायदा झाला, TT पेपर 1 पास असल्यामुळे आणि D.Ed असल्यामुळं तुम्हाला 1 ते 5च्या जागा मिळाल्या. माझं B.Ed आहे, माझं D.Ed नाही, माझ्या 14,000 जागा मायनस झाल्या. कळतंय तुम्हाला, कारण की मी D.Edला पात्र असतो किंवा D.Ed झाला असतं माझं, आता मी D.Ed केलं असतं तुम्हाला 1 ते 5च्या जागा आल्या असत्या. मी 6 ते 8 किंवा 9वी 10वी 11वी 12वी मी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पण मी B.Ed केलंय, त्याच्यामुळे मला खालच्या वर्गाला जाता येते D.Ed वाल्यांसारखं. तुम्ही काही मुलांच्या मनामध्ये जो विचार सुरू आहे की खरंच आपलं D.Ed असतं आपलं किती जागा आल्या असत्या. D.Ed वाल्यांना पसंती कमी एवढे आले भरपूर, आणि B.Ed वाल्यांना पसंती किती आले, मोजके पसंती कमी आले. 100, 150, 80, 70 असे पसंती कमी आले. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला मी सांगतोय, तुमच्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमचं वेपन आहे. TT परीक्षा पास असणे, टेटचा स्कोअर मिडियम जरी असला तरी चालतो, पसंतीक्रम योग्य दिले का, सर्व ठिकाणी दिले का, विदाऊटला दिले का, 100 बरोबर, विथ इंटरव्ह्यूला दिले का आपण काही ना काही, जेणेकरून आपला नंबर इथे नाही लागला तरी इथे लागेल. आणि तुमचं मीडियम कोणतं आहे, उर्दू, मराठी, इंग्लिश किंवा हिंदी मीडियम, त्यानुसार तुम्हाला स्कोप मिळणार. महिलांना सुवर्ण संधी आहे की पुरुष उमेदवारांपेक्षा 2-3 मार्क कमीच लागणार. पुरुष उमेदवारांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी आहे त्यांच्या मीडियम सब्जेक्ट किंवा कास्टनुसार, आणि प्रत्येक कास्टला वेगवेगळा स्कोअर लागतो, सारखा स्कोअर लागत नाही. OBC ओपनचा जरा जास्त जातो, पण बाकीच्या कास्टचा स्कोअर जो आहे थोडा कमी लागतोय. हा फायदा आहे शिक्षक भरतीचा. आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच मी काय सांगितलंय, 60 मार्कावाला उमेदवार लागणार आहे आणि 130 मार्कावाला उमेदवार घरी बसणार आहे, बाहेरचा रस्ता मिळणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण ॲनालिसिस करून सांगितलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा इतर अभियोग झारखंडपर्यंत. आणि हा तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला हक्कानं सबस्क्राईब करा, कारण की शिक्षक भरती संदर्भात अशीच ऑथेंटिक माहिती तुम्हाला पुढे मिळणार राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.